नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पालकांनो, मी डॉक्टर देवश्री महाजन माऊली एज्युकेशन तर्फे पुन्हा एकदा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलला स्वागत करते। जर तुम्ही आतापर्यंत या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की लवकर सबस्क्राइब करा, कारण सर्व जे नेट रिलेटेड अपडेट्स आहेत ते तुमच्यापर्यंत ह्या चॅनल थ्रू पोहोचतील। आज आपण या व्हिडिओमध्ये खूप इम्पॉर्टंट गोष्ट डिस्कस करणार आहोत, ती म्हणजे सर्व राउंड्सचे रूल्स। ही एक अशी गोष्ट आहे जी विद्यार्थ्याला चांगले मार्क असून पण त्याला एक चांगल्या कॉलेजमध्ये पोहोचवण्यासाठी एक मोठा अडथळा बनते। तर ह्या राउंड्सचे रूल्स खूप विद्यार्थ्यांना, खूप पालकांना माहित नाही राहत आणि या वर्षी तुम्हाला माहितीच नसतील, कारण तुम्ही इतकं इन्फॉर्मेशन ब्राउचर बघितलंच नसेल। बिंग अ काउन्सिलर पासून काउन्सिलिंग करतोय आणि त्यामुळे आम्हाला माहिती आहे की कसा एक्सपिरियन्स सर्व विद्यार्थ्यांना येतो आणि इतके वाईट एक्सपिरियन्स सर्व विद्यार्थ्यांना येतात, त्यांचे चांगले मार्क्स असून पण त्यांना एक चांगलं कॉलेज भेटत नाही किंवा राउंड्सचे रूल्स माहिती नसल्यामुळे त्यांना काउन्सिलिंगमधून पण बाद केलं जातं। तर अशा काही गोष्टी तुमच्यासोबत नको व्हायला म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। सर्व गोष्टी तुम्हाला डिटेलमध्ये समजतील, कारण मी डिटेलमध्येच सर्व व्हिडिओज बनवते, त्यामध्ये तुम्ही स्वतःहून पण काउन्सिलिंग करू शकतात। पण एवढी रिस्क घेऊ नका। माझ्या मते तुम्ही कोणता तरी काउन्सिलर नक्की जॉईन केला पाहिजे। या व्हिडिओमध्ये आपण सर्व जे राउंड्सचे रूल्स आहेत ते सर्व बघूयात आणि आतापर्यंतचा आमचा एक्सपिरियन्स असा राहिला आहे की बाकीचे राउंड्स तुम्हाला माहिती राहतात। राउंड 1 सोपा आहे, राउंड 2 त्याहून थोडा कठीण आहे आणि राउंड 3 तर दोघी राउंडपेक्षा खूप वेगळा आहे। म्हणून तुम्हाला राउंड 3 किंवा स्टे वॅकन्सी पर्यंत इतके नियम माहिती नसतील। ह्या वर्षीचं इन्फॉर्मेशन ब्राउचर नवीन आहे, त्यामध्ये राउंड्स बदललेत, राउंड्सचे रूल्स बदललेत, प्रोसेस बदलली आहे आणि पूर्ण काउन्सिलिंगची प्रोसेस सुद्धा या वर्षी पूर्ण उलटा पलट झालेली आहे, पूर्ण बदलली आहे। ते तुम्हाला अजूनपर्यंत माहिती नसेल, म्हणून ते नीट माहिती करून घ्या। आणि जर तुम्हाला पेड काउन्सिलिंग पाहिजे तर आत्ता ह्यावेळी फक्त व्हॉट्सअपला पेड काउन्सिलिंगमध्ये इंटरेस्टेड आहेत असं मेसेज करा, किंवा इंटरेस्टेड इन पेड काउन्सिलिंग पण टाकलं तरी चालेल, कारण आता इतकं बिझी शेड्यूल असल्यामुळे कॉलवर बोलणं शक्य नाही आहे। तुम्ही मोस्टली कॉल करणार, तो बिझी, आपलं बोलणं होणार नाही आणि ते आम्हाला पण वाईट वाटतं की आमचं सर्वांसोबत बोलणं होत नाही, कारण मेनली जेव्हा विद्यार्थी व पालक कॉल करतात तेव्हा आमचा कॉल बिझी येतो किंवा आम्ही बिझी असतो, त्यामुळे कॉल रिसीव्ह होत नाही। तर असं काही नको व्हायला म्हणून तुम्ही व्हॉट्सअपला स्कोर कार्ड सेंड करा, इंटरेस्टेड इन पेड काउन्सिलिंग असा मेसेज टाका, आम्ही QR कोड सेंड करतो, तुमचं स्कोर कार्ड बघूनच आम्ही QR कोड सेंड करू। त्यानंतर तुमचा नंबर लागत असेल तर तुम्ही पेमेंट करा, त्यानंतर आपण सर्व कॉलवर बोलणं करून घेऊ, सर्व डिटेल्स जे ते शेअर केले जातील। पण त्याआधी आता भेटणं किंवा कॉलवर बोलणं तरी शक्य नाही आहे, भेटणं तर मुळीच शक्य नाही आहे, कारण खूप बिझी शेड्यूल आपलं चालू आहे। आता राउंड 1चं आपण डिस्कस करू, मग राउंड 2, राउंड 3 असे सर्व मी तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन करेल स्टे वॅकन्सीपर्यंत। आणि स्टे वॅकन्सीचे एकदा रूल्स संपले तर तसेच सेम वेगळे स्टे वॅकन्सीचे रूल्स पण असतात, तर ते सर्व तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये समजतील। तर आता राउंड 1चं आपलं अजून चॉईस फिलिंग तरी स्टार्ट झाली नाही आहे। सर्व जे इम्पॉर्टंट डेट्स आहेत ती माझ्या व्हॉट्सअप चॅनलला शेअर केले, जेवढे पेड काउन्सिलिंगचे मेंबर्स आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवले, पर्सनल मेसेज सर्व अपडेट्स रिलेटेड देत असतो आणि सर्व जे डॉक्युमेंट्स आहेत त्यांच्या अकॉर्डिंग कोणतं कॉलेज त्यांना लागेल, फीस काय, कट ऑफ काय, ते सर्व माहिती देत असतो। तर त्या अकॉर्डिंग पण तुम्हाला काउन्सिलिंग दिली जाते, पर्सनल काउन्सिलिंग केली जाते। नंतर राउंड 1मध्ये त्यामध्ये जर तुम्हाला अलॉटमेंट झाली फर्स्ट राऊंडला तर तुमच्याकडे 2 ऑप्शन असतात। आता राउंड 1मध्ये मेनली खूप फ्री राऊंड असतो, तुम्ही काही पण केलं, काही पण चूक केली तरी चालतंय, सर्व जे गोष्टी एक्सेप्टेबल आहे, सर्वीकडे तुम्हाला माफ केलं जातं, असा राउंड 1 आहे। सर्वात पहिले काय की तुम्हाला सीट अलॉट होते की नाही होते। जर सीट अलॉट झाली नाही तर तुम्हाला काहीच करायचं नाही आहे, सेकंड राऊंडची वाट बघायची आहे, सेकंड राऊंडमध्ये नवीन चॉईस फिलिंग करायची आहे। पण जर तुम्हाला सीट अलॉट झाली तर पुढे काय, तर सीट अलॉट झाल्यानंतर तुम्हाला 2 ऑप्शन दिले जातात, एक म्हणजे तुम्हाला जॉईन करायची आहे का की नाही करायची। जर जॉईन करायची असेल तर तुम्ही त्यामध्ये सॅटिस्फाईड आहात का, त्या कॉलेजसोबत तुम्ही फुल्ली सॅटिस्फाईड आहात का, तुम्हाला जे कॉलेज पाहिजे ते भेटलं आहे का। तर तुम्ही जर हॅप्पी असाल तर स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरा, ॲडमिशन कन्फर्म करा, गोष्ट संपली। आता तुम्ही डायरेक्ट अकॅडमिक इयर स्टार्ट झाल्यावर तिथं शिकायला जायचं त्या कॉलेजला। जर तुम्हाला सॅटिस्फॅक्शन नसेल त्या कॉलेजसोबत तर तुम्ही अपग्रेड करा। जर तुम्हाला अपग्रेड करायचं आहे तर तुम्हाला काय करायचं आहे, स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरायचा नाही आहे, फक्त डॉक्युमेंट्स जमा करून यायचे, त्यांना सांगायचं आहे की आम्हाला अपग्रेडेशनला जायचं आहे, ते डॉक्युमेंट्स जमा करून घेतात, DD वगैरे जमा करून घेतात। तुम्हाला स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरता येत नाही, कारण आपल्याला ॲडमिशन कन्फर्म करायची नाही आहे। मग काय करायचं, परत सेकंड राऊंडला जायचं, सेकंड राऊंडला न्यू चॉईस फिलिंग करायची। जर तुम्ही जॉईन केलं नसेल तर तुमचं राउंड 1 कॅन्सल होतं, तुम्ही राउंड 2 साठी एलिजिबल आहात, तुम्ही डायरेक्ट राउंड 2ला चॉईस फिलिंग करू शकतात। आता राउंड 2 तुम्हाला फर्स्ट राऊंड एकदम क्लिअर कट समजला। आता राउंड 2 मध्ये काय, सर्वात पहिले चॉईस फिलिंग करा, फ्रेश चॉईसेस भरा। मग तुम्ही जर कॉलेज फर्स्ट राऊंडला जॉईन केलं असेल तर तुम्ही बात आहे, तुमची गोष्टच चालू नाही आहे, तुम्ही इथंच जो आहे तो व्हिडिओ एंड करून टाका।
राऊंड 2 मध्ये कोण एलिजिबल आहे? जे विद्यार्थ्यांनी अपग्रेड केलेला आहे कॉलेज, फर्स्ट राऊंडचं कॉलेज अपग्रेड केलं आहे ते राऊंड 2 मध्ये नवीन चॉईस फिलिंग करतील. ज्या विद्यार्थ्यांनी कॉलेज फर्स्ट राऊंडला सोडलेलं आहे, फ्रीज केलं आहे किंवा फ्री एक्झिट केलं आहे, तेच विद्यार्थी राऊंड 2ला परत चॉईस फिलिंग करतील. आणि चॉईस फिलिंग करणं गरजेचं आहे. जे आधीची चॉईस फिलिंग आहे ती पूर्ण नल आणि वॉइड म्हणजे डिलीट झालेली आहे, आता ती तुमच्यासमोर दिसणार नाही, त्याचं काहीच अस्तित्व तिथं नाही आहे. तुम्हाला राऊंड 2ला परत नवीन चॉईस फिलिंग करावं लागेल. आता राऊंड 2ची अलॉटमेंट झाली. राऊंड 2 मध्ये तुम्हाला सीट नाही भेटलं तर परत राऊंड 3ला जा. तुम्हाला जर सीट नाही भेटलं तुम्हाला पुढच्या राऊंडला सरकत जायचं आहे, बाकी तुम्ही काहीच करू शकत नाही. नाही सीट भेटलं तर राऊंड 3ची वाट बघा, परत राऊंड 3ला चॉईस फिलिंग करा. पण जर सीट भेटलं आणि तुम्हाला जर जॉईन करायचं नसेल तर राऊंड 2चं सीट तुमचं कॅन्सल होतं, तुम्ही ग्राउंड्समधून बाहेर पडतात. तुम्हाला थर्ड राऊंडला नवीन रजिस्ट्रेशन करावं लागतं आणि फ्रेश रजिस्ट्रेशनसोबत तुम्हाला राऊंड 3साठी खेळावं लागतं, राऊंड 3साठी चॉईस फिलिंग करावं लागते. पण तुम्हाला परत फीस जी आहे काउन्सिलिंगची ती परत भरावं लागेल. मग तुम्ही 1000 भरली असो किंवा 6000 भरली असो, दॅट डझंट डिपेंड. तुम्हाला जी काउन्सिलिंगची फीज आहे ती पूर्ण भरावं लागणार आहे राऊंड 3साठी, जर तुम्ही राऊंड 2ची सीट अशीच सोडली, फ्री एक्झिट सारखं केलं तर. म्हणून मी म्हणते की राऊंड 2 राऊंड 1 सारखा नसतो, सर्व राऊंड्स जे ते वेगवेगळे असतात. जर तुम्ही जॉईन केलं तर मग तुमच्याकडे 2 ऑप्शन आहे. परत तुम्ही सॅटिस्फाईड आहात का? जर तुम्ही सॅटिस्फाईड आहात तर मग स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरा, काउन्सिलिंग संपवा. पण जर तुम्हाला अपग्रेड करायचं आहे, तुम्ही सॅटिस्फाईड नाही आहे कम्प्लिटली, तर अपग्रेड करा, स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरू नका, परत राऊंड 3साठी नवीन चॉईसेस भरा. आता राऊंड 3साठी ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं नाही आहे त्यांना परत रजिस्ट्रेशन रिओपन होतो. राऊंड 3मध्ये फ्रेश रजिस्ट्रेशन करता येतात, परत फ्रेश चॉईस फिलिंग करावं लागते. सर्व राऊंड्सला फ्रेश चॉईस फिलिंग करावं लागते, कधीच चॉईस फिलिंग जी आहे ती कॅरी फॉरवर्ड होत नाही. आता राऊंड 3ला तेच विद्यार्थी जातील ज्यांनी राऊंड 2चं कॉलेज सोडलेलं होतं पण त्यांनी राऊंड 3ला परत नवीन रजिस्ट्रेशन केलं होतं, ते स्टुडंट्स, आणि ज्यांना आतापर्यंत कोणतंच कॉलेज भेटलं नाही आहे ते स्टुडंट्स. फक्त हे 2 कॅटेगरीज राऊंड 3मध्ये जातील. राऊंड 3च्या अलॉटमेंटमध्ये तुम्हाला सीट भेटली नाही तर स्टे वॅकन्सीमध्ये तुम्ही परत फॉरवर्ड होणार. पण जर सीट भेटली तर इथं 2 ऑप्शन नाही आहे तुम्हाला, हॅपी की नॉट हॅपी असं ऑप्शनच नाही आहे तुम्हाला. तुम्हाला जर सीट भेटली आहे तर तुम्ही त्यामध्ये सॅटिस्फाईड राहा किंवा नका राहा, तुम्हाला ते सीट जॉईन करणं गरजेचं आहे. मस्ट जॉईन म्हटलेलं आहे, म्हणजे तुम्हाला ते सीट जॉईन करावंच लागेल. तुम्हाला आवड न आवड इथं विचारली नाही आहे तुमची. तुम्ही जर राऊंड 3 जॉईन केलं तर तिथंच काउन्सिलिंग तुमची संपेल. तुम्हाला सीट भेटलं म्हणजे तिथंच तुमची काउन्सिलिंग संपते. जर तुम्ही ते जॉईन केलं तर वेल अँड गुड, नाही केलं तर तुम्ही सर्व काउन्सिलिंगमधून बाहेर पडणार. ही गोष्ट लक्षात घ्या. तुम्ही स्टे वॅकन्सी राऊंड्स खेळू शकणार नाही, स्टेटच्या काउन्सिलिंगमधून तुम्ही बॅन झालेले आहात. आता डायरेक्ट पुढच्या वर्षी जर वॅकन्सी परत राहिली तर तुम्हाला स्टे वॅकन्सीमध्ये परत जाता येतं. तर ऑनलाईन स्टे वॅकन्सीचं तुम्हाला काय करायचं आता, तिथं ऑनलाईन स्टे वॅकन्सीमध्ये कोण एलिजिबल आहे तर फक्त तेच विद्यार्थी ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं होतं राऊंड 1 किंवा राऊंड 3मध्ये, पण त्यांना आतापर्यंत एकही सीट कोणत्याच राऊंडमध्ये भेटलेली नाही आहे, तेच स्टुडंट्स जातील स्टे वॅकन्सी राऊंडमध्ये. एलिजिबल तुम्हाला समजलं. नंतर एलिजिबल कोण नाही आहे, नॉट एलिजिबल कोण आहे, ज्यांनी ऑलरेडी सीट होल्ड केली होती फर्स्ट सेकंड थर्ड राऊंडला किंवा ज्यांनी ऑल इंडिया कोटामध्ये पण सीट होल्ड केली होती ते पण विद्यार्थी स्टेट राऊंडमध्ये एलिजिबल नाही आहे. जे लोक ऑल इंडिया कोटामध्ये ॲडमिशन घेतात किंवा होल्ड करतात ते आपोआप आपल्या स्टेट काउन्सिलिंगमधून बाहेर पडतात. तर हा पण तुम्हाला रूल माहीत पाहिजे. आणि ज्या लोकांनी ॲडमिशन घेतले ते पण आता स्टे वॅकन्सीमध्ये पुढे येऊच शकत नाही. आता तुम्हाला राऊंड 3मध्ये काय करायचं आहे, जे एलिजिबल लोक आहे त्यांना फ्रेश चॉईसेस भरायचे, सीट अलॉटमेंट झाली तर जॉईन करायचं आहे, बाकी पुढे काहीच विषय नाही आहे. तुम्हाला सीट जॉईन करावंच लागेल. तुम्ही जर नाही केलं तर तुम्ही परत काउन्सिलिंगमधून बाहेर पडणार. आणि या वर्षीचा नवीन रूल की जर तुम्ही लास्ट राऊंडला सीट जॉईन करत नाही आहे तर तुम्हाला 2 वर्ष बॅन केलं जाईल पूर्ण काउन्सिलिंगमधून. पूर्ण स्टेट काउन्सिलिंगमधून तुम्ही पुढचे 2 वर्ष पण काउन्सिलिंग करू शकत नाही. म्हणून तुम्हाला जे काही काउन्सिलिंग करायची नीट विचारपूर्वक करा, चांगल्या व्यक्तीच्या गायडन्स खाली करा, म्हणजे तुम्हाला सर्व रूल्स जे ते माहिती राहतील. जो व्यक्ती खूप अपडेटेड आहे त्याला सर्व नॉलेज आहे इन्फॉर्मेशन ब्राउचरबद्दल आणि काउन्सिलिंगबद्दल. असेच थ्रू जा आणि मेरिट थ्रू जा, कुठेच डोनेशनच्या लफड्यात पडू नका. आणि हे परत मी इन शॉर्ट एक्सप्लेन केलेलं आहे. तुम्हाला माझं सर्व समजलं असेल जे मी पूर्ण डिटेलमध्ये एक्सप्लेन केलं. अजून काही पण शंका तुमच्या मनात नसावीच, कारण ऑलरेडी खूप डिटेलमध्ये आपण एक्सप्लेन केलेलं आहे. आणि याचबद्दल जर तुम्हाला पेड काउन्सिलिंग पाहिजे असेल तर खाली नंबर डिस्प्ले होतोय, त्यामध्ये फक्त इंटरेस्टेड इन पेड काउन्सिलिंग असा मेसेज टाका, कारण भेटणं किंवा कॉलवर बोलणं सध्या तरी शक्य नाही आहे. धन्यवाद.